नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थर्ड इयरची इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विद्यार्थ्यांची इनसेम चालू आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर या व्हिडिओमध्ये त्याचा डिफरन्स बघितला होता, जो की 2024च्या QIQ मध्ये आला होता. तसाच रिस्क आणि सिस्क हा सुद्धा एक कंपॅरिझन साठी क्वेश्चन येत असतो. तर सर्वात पहिले सांगतो की आपण मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरचा कंपॅरिझन बघितलं. आता रिस्क आणि सिस्कचं कंपॅरिझन बघणार आहोत. तर आपण अगोदर सगळे सोपे सोपे क्वेश्चन जे असतात, जे की इझी असतात लक्षात ठेवण्यासाठी, शिकण्यासाठी, ते अगोदर कव्हर करतोय. तुमच्या स्टडीचा फ्लो सुद्धा असाच पाहिजे, की ज्यावेळेस आपण स्टडी करणार आहोत त्यावेळी आपण अगोदर सोपे सोपे सगळे क्वेश्चन्स कव्हर केले पाहिजे. त्यानंतर आपण अवघड क्वेश्चन कडे वाटचाल केली पाहिजे, जेणेकरून आपले सोपे क्वेश्चन राहणार नाही आणि ते जर पेपरला आले तर आपल्याला पूर्ण मार्क मिळून जातील. तुमचा स्टडीचा फ्लो सुद्धा तसाच ठेवा, इझी टू कॉम्प्लेक्स, ज्याने तुम्हाला मार्क जास्त पडतील. तर आपण रिस्क आणि सिस्कचं डिटेल कंपॅरिझन बघणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला लास्टला असा काही एक चार्ट देणार आहे, जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये तो एकदम इझिली लर्न करू शकता आणि तो पेपरमध्ये तुम्ही जसाच तसा छापू शकता. तर आता आपण बघूया डिफरन्स काय. तर सर्वात पहिले आपण रिस्क आणि सिस्क काय असतं ते समजून घेऊया. रिस्क म्हणजे रेड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर आणि सिस्क म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. रिस्क मध्ये म्हणजे आपण सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, की आपण कम्प्युटरला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतो. बरोबर आहे. आणि आपण दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार ते कम्प्युटर वर्क करतं किंवा परफॉर्म करतं. तर रिस्क काय असतं, तर रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर आणि सिस्क काय असतं, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. म्हणजे जे की सिंपल इन्स्ट्रक्शन असते ते आपण रिस्कच्या मदतीने देऊ, आणि ज्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन द्यायची गरज पडेल त्यावेळेस आपण सिस्कचा वापर करणार आहोत. तर सर्वात पहिला पॉइंट आहे इन्स्ट्रक्शन काउंट. म्हणजे आपण इन्स्ट्रक्शन किती देणार आहोत. तर रिस्क मध्ये काय करतो, युजेस अ स्मॉल सेट ऑफ सिंपल इन्स्ट्रक्शन्स दॅट एक्झिक्यूट क्विकली. तर सिस्क मध्ये युजेस अ लार्ज सेट ऑफ कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सम परफॉर्मिंग मल्टिपल ऑपरेशन. म्हणजे रिस्क मध्ये आपण काय करतो, सिंपल इन्स्ट्रक्शन देतो आणि एकच इन्स्ट्रक्शन हे एकदा एकच काम करते. म्हणजे एक इन्स्ट्रक्शन दिलं ते पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन दिलं ते पर्टिक्युलर एकच काम करणार आहे. तसं सिस्क मध्ये आपण लार्ज सेट ऑफ कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन देतो, म्हणजे इन्स्ट्रक्शन हे कॉम्प्लेक्स असतं आणि सिक्स मध्ये एक इन्स्ट्रक्शन हे मल्टिपल ऑपरेशन करण्यासाठी वापरतो. एवढंच या पॉइंटचं सांगणं होतं. त्यानंतर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन टाइम, आता आपण काउंट बघितला. आता आपण त्यासाठी लागणारा वेळ बघणार. तर इच इन्स्ट्रक्शन टिपिकली एक्झिक्युट्स इन अ सिंगल क्लॉक सायकल इम्प्रूव्हिंग स्पीड. आणि सिक्स मध्ये इन्स्ट्रक्शन मे टेक मल्टिपल सायकल्स ड्यू टू देअर कॉम्प्लेक्सिटी. त्या अगोदरच्या पॉईंट नुसारच हा पॉईंट सुद्धा लक्षात घेऊया, की एक रिस्क मध्ये आपण काय करतो, क्विक एक्झिक्युशन आपल्याला मेंटेन करायचं असतं. त्यामुळे रिस्क हे फास्ट वर्क करतं. त्यामुळे इच इन्स्ट्रक्शन टिपिकली एक्झिक्युट्स इन अ सिंगल क्लॉक सायकल. एका इन्स्ट्रक्शनला एकच काम करायचंय रिस्क मध्ये, त्यामुळे ते एका सिंगल क्लॉक सायकल मध्ये कम्प्लीट होऊन जातं आणि आपला टाइम इम्प्रूव्ह होतो, स्पीड इम्प्रूव्ह होते. त्यानंतर रिस्क मध्ये इन्स्ट्रक्शन मे टेक मल्टिपल सायकल्स ड्यू टू देअर कॉम्प्लेक्सिटी. आता आपलं सिक्स मध्ये आपण इन्स्ट्रक्शन हे कॉम्प्लेक्स देणार आहोत. त्यानंतर एका इन्स्ट्रक्शनला मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, त्यामुळे इथं लागणारा टाइम जास्त आहे. त्यामुळे इथं मल्टिपल सायकल्स लागतात काम एक इन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यासाठी, आणि कॉम्प्लेक्सिटीमुळे हे सगळं होत असतं. त्यामुळे सिस्टची टाइम एक्झिक्युशन टाइम हा जास्त असतो. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट बघूया. ऑल इन्स्ट्रक्शन आर ऑफ युनिफॉर्म लेंथ मेकिंग डिकोडिंग इझियर. ज्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देतो तर इन्स्ट्रक्शनची लेंथ ही युनिफॉर्म असते रिस्क मध्ये, कारण ते इझी जावं डिकोडिंग करण्यासाठी आणि आपला एक्झिक्युशन स्पीड हा फास्ट असावा. त्यामुळे रिस्क मध्ये ऑल इन्स्ट्रक्शन आर ऑफ युनिफॉर्म लेंथ. तसं सिस्क मध्ये इन्स्ट्रक्शन्स व्हॅरी इन लेंथ विच कॉम्प्लिकेट्स डिकोडिंग. आपले इन्स्ट्रक्शनच कॉम्प्लेक्स असतात, त्यामुळे ते लेंथ मध्ये व्हॅरी करणारच. त्यामुळे आपली डिकोडिंग ही कॉम्प्लिकेट होते. त्यामुळे सिक्स मध्ये आपण इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट अशा प्रकारे असते. त्यानंतर ऍड्रेसिंग मोड्स काय म्हणजे, आपण इन्स्ट्रक्शन काउंट बघितलं की आपण इन्स्ट्रक्शन किती देणार आहोत. इन्स्ट्रक्शन टाइम बघितलं की जेणेकरून आपल्याला इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन साठी किती वेळ लागणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट बघितलं की इन्स्ट्रक्शनचं स्वरूप कसं असणार आहे. त्यानंतर ऍड्रेसिंग मोड्स बघूया की नेमकी हा प्रोसेसर डाटा आणतो कुठून. ठीक आहे. आता रिस्क मध्ये सपोर्ट्स फ्युअर ऍड्रेसिंग मोड्स टू कीप हार्डवेअर सिम्पल. हार्डवेअर आणि सिक्स मध्ये बघूया सपोर्ट्स मेनी ऍड्रेसिंग मोड्स फॉर फ्लेक्झिबिलिटी बट ऍड कॉम्प्लेक्सिटी. आता रिस्क मध्ये पहिल्यापासून आपण पॉइंट रिवाइज करत चला.
रिस्क मध्ये आपण सर्वात पहिले एक इन्स्ट्रक्शन एकच काम करणार आहे. त्यामुळे आपल्याला ऍड्रेसिंग मोड्स म्हणजे डाटा सोर्स ते कमीच लागणार आहे. त्यामुळे ऍड्रेसिंग मोड रिस्क मध्ये कमी असतात आणि ते आपल्या हार्डवेअरला सिंपल ठेवतात. पण सिक्स मध्ये आपले इन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स असतात. एका इन्स्ट्रक्शनला खूप काही काम करायचं असते, मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करायचे असते. त्यामुळे आपल्याला ते फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करायची असते. त्यामुळे तिथे कॉम्प्लेक्सिटी ऍड होते. त्यानंतर कंट्रोल युनिट डिझाइन. कंट्रोल युनिट डिझाइन म्हणजे काय? ऍड्रेसिंग म्हणजे काय बघितलं आपण? डाटा कुठून आणतो. आता कंट्रोल युनिट डिझाइन म्हणजे काय माहितीये का? तर ज्यावेळेस आपला जो इन्स्ट्रक्शन आहे ते इन्स्ट्रक्शन कसे वर्क होणार आहे ते आपण कंट्रोल युनिट नुसार ठरवत असतो. आता रिस्क मध्ये युजेस हार्डवायर कंट्रोल लॉजिक विच इज फास्टर अँड सिम्पलर. तर सिस मध्ये युजेस मायक्रो प्रोग्राम कंट्रोल लॉजिक विच इज स्लोअर बट इझियर टू मॉडिफाय. आता रिस्क मध्ये आपण काय करतो? हार्डवायर कंट्रोल लॉजिक यूज करतो, जे की फास्टर आहे आणि सिम्पलर आहे. त्याप्रमाणे आपण मायक्रो सिस मध्ये काय करतो? मायक्रो प्रोग्राम कंट्रोल युनिट वापरतो. ते काय असतं? ते असतं सॉफ्टवेअरने बनलेलं, विच इज स्लोअर बट इझियर टू मॉडिफाय. जे की आपण ते थोडंसं स्लो असतं कारण आपलं इन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स आहे, ते हँडल करायला एक्झिक्युशन टाइम जास्त लागतो. त्यामुळे ते स्लो आहे, पण इझी टू मॉडिफाय. आपण ते हवं तसं चेंज करू शकतो. हे असतं सिसचं कंट्रोल युनिट डिझाइन. त्यानंतर आपण पुढे बघूया कंपायलर रोल. कंपायलर रोलचं काम काय असतं? आपल्या प्रोग्रामचा जो प्रोग्राम असतो त्याला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करायचं काम कंपायलरचं असतं. ज्यावेळेस आपण रिस्क वापरतो त्यावेळेस रिस्क रिलीज हेविली ऑन कंपायलर ऑप्टिमायझेशन टू जनरेट एफिशियंट कोड. तर सिस मध्ये कंपायलर हॅज लेस बर्डन सिन्स इन्स्ट्रक्शन आर मोर पॉवरफुल. आता रिस्क मध्ये आपण हार्डवायर यूज करतो, पण हार्डवायर युनिट यूज करतो. त्यामुळे तिथं कंपायलर वर लोड जास्त आहे. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस सिस मध्ये बसतो तिथं आपण सॉफ्टवेअर यूज करतो. त्यामुळे आपल्याला कंपायलर वर लोड हा कमी असतो. त्यानंतर पाईपलाईनिंग इफिशियन्सी म्हणजे काय? एकाच वेळी किती काम करायचे. तर रिस्कला तर आपल्याला माहिती आहे एका वेळी एकच काम करणार आहे, एका इन्स्ट्रक्शनचं एकच काम करणार आहे. पण सिस मध्ये एका इन्स्ट्रक्शन मध्ये भरपूर काम करायचे, मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करायचे. त्यामुळे पाईपलाईनिंग इफिशियन्सी इझियर टू इम्प्लिमेंट पाईपलाईनिंग ड्यू टू युनिफॉर्म इन्स्ट्रक्शन साईज. आणि अजून एक गोष्ट, यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देणार आहोत, इन्स्ट्रक्शनची लेंथ सुद्धा इकडे रिस्क मध्ये लेंथ सुद्धा युनिफॉर्म आहे. तशी सिस मध्ये लेंथ सुद्धा व्हॅरी होत असते, व्हॅरिएबल इन्स्ट्रक्शन लेंथ. त्यामुळे पाईपलाईनिंग इफिशियन्सी ही रिस्कची जास्त असते आणि सिसची कमी असते. त्यानंतर हार्डवेअर कॉम्प्लेक्सिटी. सिम्पल हार्डवेअर डिझाइन विच reduces कॉस्ट अँड पॉवर कन्झम्पशन. तर सिक्स मध्ये मोर कॉम्प्लेक्स हार्डवेअर नीडेड टू सपोर्ट रिच इन्स्ट्रक्शन सेट. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होते की रिस्क मध्ये आपल्याला काय असतं? एक इन्स्ट्रक्शन एकच काम करणार आहे, त्यामुळे हार्डवेअर एवढं काही कॉम्प्लेक्स लागत नसतं. जेणेकरून आपली कॉस्ट कमी होते रिस्कची आणि पॉवर कन्झम्पशन सुद्धा कमीच असतं, कारण आपल्याला काम करायचं असतं एकच. पण सिक्स मध्ये आता आपल्याला इन्स्ट्रक्शन आपलं कॉम्प्लेक्स असणार आहे आणि ते कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. त्यामुळे आपल्याला हार्डवेअर जे लागतं ते सुद्धा थोडं जास्त कॉस्टली लागतं. ते आपल्याला इन्स्ट्रक्शन सेट चांगल्या प्रकारे परफॉर्म करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर ऍप्लिकेशन स्विटेबिलिटी. आता रिस्क हे कोणतं ऑपरेशन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि सिस हे कोणतं ऑपरेशन चांगल्या प्रकारे करू शकतो. तर रिस्क मध्ये आपण एम्बेडेड सिस्टीम साठी आपण रिस्क यूज करू शकतो, मोबाईल डिव्हाइसेस साठी यूज करू शकतो, ऑटोमोबाईल साठी सुद्धा आपण रिस्क हे वापरू शकतो. त्याचप्रमाणे सिस्क हे कॉमनली युज इन डेस्कटॉप कम्प्युटर्स अँड सर्व्हर्स वेअर फ्लेक्झिबिलिटी इज निडेड. इन शॉर्ट सगळ्यात जी समरी जी आहे ती एवढीच आहे. रिस्क हे एका वेळी एकच काम करतं म्हणजे काय? आपण एक इन्स्ट्रक्शन दिलं तर एकच इन्स्ट्रक्शन परफॉर्म करणार, एकच काम करणार आहे. सिस मध्ये आपण एका इन्स्ट्रक्शनले मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला एक्झिक्युशन टाइम कमी पाहिजे असेल, ज्यावेळेस आपल्याला क्विक एक्झिक्युशन पाहिजे असेल, त्यावेळेस आपण रिस्कचा वापर करतो. आणि आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करायची असेल, आपला वेळ जरी एक्झिक्युशन टाइम जरी जास्त लागला तरी चालेल, मग फ्लेक्झिबिलिटी ज्यावेळेस आपल्याला मेंटेन करायची असते त्यावेळेस आपण सिसचा वापर करतो. आता हे सगळं तुम्हाला जर समजलं नसेल तर हे सर्वात सोपी स्लाइड तुम्हाला दिलेली आहे की जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये पूर्ण मार्क या क्वेश्चनचे मिळवू शकता. तर सिंपल एवढंच लिहायचं, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आर लेस, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आर मोर, ऍड्रेसिंग मोड्स आर लेस, ऍड्रेसिंग मोड्स आर मोर, instruction formats are less, instruction size are more, control unit is hardwire, control unit is microprogram,
नंबर ऑफ बस सायकल्स टू एक्झिक्यूट अन इन्स्ट्रक्शन इज सिंगल सीपीयू सायकल. आणि सिक्स मध्ये मल्टिपल सीपीयू सायकल्स. कंट्रोल लॉजिक अँड डिकोडिंग सबसिस्टम इज सिम्पल. कंट्रोल लॉजिक अँड डिकोडिंग सबसिस्टम इज कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सिटी ऑफ कंपायलर इज सिम्पलर अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ कंपायलर इज मोर कॉम्प्लेक्स. एवढंच ती एक सिंपल पॉईंट आहे, तेवढं तुम्ही पेपरमध्ये लिहून या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच आम्ही पुढचा क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर तयार राहा आणि चॅनलचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पडल्यास तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.